कारगिल विजय दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या प्रेरणेवरून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, आझाद फाउंडेशन, टाइम्स ऑफ पुणे आणि सुमित चौधरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती प्रेरणा पुरस्कार 2025 सोहळा पुण्यातील नेहरू सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। कारगिल युद्धातील वीर माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, कला व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, तृप्ती देसाई, प्रशांत जगताप, रामदास मदने, कमांडर बलवंत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी विविध नेते, संस्था व नागरिकांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून टाकले। संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी कारगिल शौर्यगाथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। नमस्कार, आज आपण पुणे शहरातील शिवाजीनगर या ठिकाणी आलो आहोत। याच ठिकाणी आज महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याच कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे आपल्याबरोबर आहे। नेमकं त्यांचं काय यामध्ये म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदमजी यांच्या माध्यमातून 26वा कारगिल योद्धा दिन हा साजरा केला जात असताना ज्या वीर भगिनी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान ठेवला होता। विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान ठेवला होता। त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे एक चांगला उपक्रम त्यांच्याकडनं गेले 3-4 वर्षापासून ते करत आहेत। खरं अशा लोकांची आठवण करून त्यांचा सन्मान करणं हा उपक्रम जो आहे तो अतिशय म्हणजे चांगला उपक्रम त्यांनी घेतला। त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आज पुन्हा एकदा त्या कारगिल योद्ध्यांना या ठिकाणी ज्यांनी जीव गमावला त्यांना श्रद्धांजली देऊन थांबतो।